थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी मुरलीधर मोहोळ यांच्याशी बातचीत करतात। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव सातत्याने समोर केलं जाते। रवींद्र धंगेकर यांच्याकडून सातत्याने आरोप होत आहेत आणि या आरोपानंतर काल मुरलीधर मोहोळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर तातडीनं आज त्यांनी जिथं जैन समाजाचं आंदोलन चालू आहे त्या जैन बोर्डिंग मध्ये जाऊन आंदोलकांशी सुद्धा संवाद साधलेला आहे। स्वतः मुरलीधर मोहोळ आपल्या सोबत आहेत। आज तुम्ही तिथं गेला, संवाद सुद्धा साधला, तर काय नेमका तुम्ही शब्द त्यांना दिलेला आहे? कारण की गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हा वाद सुरू आहे, तिथं आंदोलन सुरू आहे, तुमच्यावर सुद्धा सातत्याने टीका होते। सगळ्यात मला असं वाटतं पहिलं मी हे स्पष्ट करतो की कुठले आरोप झाले प्रत्यारोप झाले म्हणून मी तिथं काही गेलेलो नाही। एक मी पहिल्या दिवसापासून हेच सांगितलं की पुण्यातल्या ह्या सगळ्या आंदोलनामध्ये जैन समाजाच्या एकाही बांधवाने कधीही माझं नाव घेतलं नाही, पहिलं सांगतो। आता राजू शेट्टी इथं पुण्यात आले, आंदोलनात सहभागी झाले, त्यांना राजकारणच करायचं होतं, त्यांनी घेतलं नाव, पण पुण्यातल्या माझ्या एकाही जैन बांधवाला कधीही त्यांनी ह्याच्यामध्ये नाव घेतलं नाही। एक आणि म्हणून मागच्या काही दिवसात राजकीय आरोप प्रत्यारोप ते करायचे, त्यांना ते करणारच आहेत, त्यांना काय ते काही त्यांच्या ह्याच्यात काही बदल होणार नाही कोणाचा। पण या समाजाचे जे गुरु आहेत, गुरुदेव आहेत, जे त्या ठिकाणी या विषयासाठी त्यांनी आंदोलन केलंय, ते तिथे बसलेत आणि मागच्या 2 दिवसापूर्वी त्यांनी एक निरोप पाठवला की आपण या मला भेटा आणि आपण याच्यातनं मार्ग काढायचा आहे। आणि म्हणून त्यांनी जे काही आवाहन केलं की तुम्ही पुण्याचे खासदार आहात आणि आमची इच्छा आहे की तुम्ही जैन समाजासोबत उभे राहा, आम्हाला मदत करा आणि या विषयातनं मार्ग काढा। आणि त्या अनुषंगानं आज त्यांच्याकडनंच एक 6 लोकांचं शिष्टमंडळ आलं आणि त्यांनी विनंती केली की आज गुरुदेव यांनी आपल्याला 2 दिवसापूर्वी जो निरोप दिला होता, आज आपल्याला ते म्हणालेत की या, म्हणून मी तातडीने तिथे गेलो, लगेच गेलो। मला असं वाटतं की जर याच्यामध्ये माझा सहभाग असता, माझा विषय असता, तर मी मुळात तिथे गेलोच नसतो। आणि मुळात एखाद्या धर्माचा जो गुरु आहे, एक इतकं मोठं त्या समाजाचं नेतृत्व आहे, जर समाज त्याला मानतं, समाज त्याला त्यांचं ऐकतात, अशी व्यक्ती जेव्हा बोलवते त्याच्यामध्ये हेही स्पष्ट आहे की जर काही असतं तर त्यांनी स्पष्ट बोलले असेल, मला बोलवलंही नसतं। त्यामुळे त्यांनी आज बोलावलं, मी तिथे गेलो आणि खूप सकारात्मक चर्चा झाली। त्यांचं सगळ्यांचं तेच म्हणणं, गुरुदेव असं म्हणाले की बाबा या सगळ्यातनं आपण मार्ग काढा, आपण या शहराचे खासदार आहात, या शहरातला हा प्रश्न आहे, त्यामुळे आपण जैन बांधवांच्या सोबत उभे राहा। मी त्यांना आश्वस्त केलं की या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या ज्या कुणाशी बोलावं लागेल, मी कोणाचे माझे संबंध आहेत का नाहीत मी कधीच लपवलं नाही, मी ओपनली सांगितलं, ऍफिडेव्हिट मध्ये दिले, सगळं दिले, 10 वेळा मी सांगितले। त्यामुळे मला असं वाटतं की जैन समाजाच्या सगळ्या भावना विचारात घेता मान्य देवेंजींचं कालच्या भेटीत नाहीच झालं, मी काल त्या विषयासाठी गेलोच नव्हतो, पण वारंवार मान्य देवेंजींनी सुद्धा या विषयामध्ये शांततेने काय मार्ग काढता येईल, समाजाला कसं समाधान याच्यातनं देता येईल, समाजाला याच्यातनं त्यांना अपेक्षित अशा पद्धतीचा आपल्याला पर्याय कसा निवडता येईल, हा सगळा विचार देवेंजींनी सुद्धा केला। आणि म्हणून सातत्याने गेले 4 दिवस त्यांचंही मार्गदर्शन आम्हाला मिळते आणि म्हणून मी आज प्रत्यक्ष मला त्यांनी बोलावलं, मी तिथे गेलो, सकारात्मक चर्चा झाली। मी आश्वस्त केले की पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला जैन समाजाला जे अपेक्षित अशा पद्धतीचा निर्णय किंवा न्याय याच्यातनं मिळवून देण्यासाठी मी एक लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे प्रामाणिक काम करेन। रद्द करावा अशी त्यांची मागणी आहे। 1 तारखेपर्यंत त्यांनी अल्टिमेटम दिलेला आहे। मी तेही सांगितलं की 1 तारखेपर्यंत आपण पुन्हा अन्नत्याग करणार आहात, पाणी पिणार नाही, तर आपण आंदोलन अजून तीव्र करणार आहात, तर ती वेळ कदाचित येणार नाही, अशा पद्धतीचा मार्ग नक्की निघेल। काय मार्ग काढला जाईल? म्हणजे ज्यांनी जागा घेतलेली आहे ते तुमचे भागीदार आहेत, तुमचे मित्र आहेत, एकीकडे तुम्हाला जैन समाजाची सुद्धा बाजू सांभाळून घ्यायची आहे, अशामध्ये काय तोडगा काढला जाणार आहे? माझा कुठेही पार्टनर नाही, मी कुठेही पार्टनरशिप मध्ये नाही, जे होतं ते कधीच संपलं। मी सांगितलं ना, माझी ओळख आहे, माझे संबंध आहेत, मैत्री आहेत, तर मी सांगितलं ना ट्रस्टींना, त्या संबंधित विकासकाला मी विनंती करीत, बघू आपण मार्ग काढायचा आता त्याच्यातनं। जागा डील आहे ती रद्द करावी, मार्ग काढायचा आहे, तो समाधानकारक नक्की मार्ग असेल, कदाचित तो सांगतो ना मी तुम्हाला की ते रद्दही होऊ शकेल। आतमध्ये तुम्ही संवाद साधला, इतक्या शांततेमध्ये ते सगळं झालं, पण बाहेर जात असताना मोठ्या प्रमाणात तिथले जे आंदोलक होते त्यांनी तुमच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली, तुमची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। 1-2 जण फक्त, 2 ते 3 लोक, मला माहित नाही ते कुठून आले होते, पण आतमध्ये जे झालं ते शांततेत झालं, बाहेर निघताना शांततेत झालं। गाडीत बसायच्या वेळेला हे 2 लोक कोण कुठून आले होते मला माहित नाही,
घोषणा दिल्या की बाबा रद्द करा, रद्द एवढंच केलं, बाकी काही नाही, रद्द करा. तर मी सांगितलंय, मी आज शब्द दिला की आपण याच्यातनं मार्ग काढणार होतो. मला त्यामुळे कोणी तिथे काय केलं त्याची काही मी विचार नाही करत. सातत्याने तुमच्यावर आरोप होत आहेत गेल्या काही दिवसांपासून. रवींद्र दंगेकर हे आरोप नाही, जाऊ दे आता, करतात. तो जसे विषय नाही. आंदोलक जरी बोलत नसले तरी राजकीय आरोप मात्र तुमच्यामध्ये केले जाते आणि कुठेतरी तुमचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न हा दंगेकरांकडून केला जातोय. त्याला उत्तर कसं दिलं जाणार आहे? आजही एकनाथ शिंदे बोलताना असं म्हणाले की आम्ही त्यांना समज दिली आहे, पण रवींद्र दंगेकर म्हणतायत की एकनाथ शिंदेचाच आदेश आहे तो मी पाहतोय. मग तेच खरं असेल ना, मला माहित नाही. कारण शिंदे साहेबांनी सांगितलं असेल तर मग कदाचित बदल झाला असता. आता उदय सामंत साहेब पुण्यात येऊन बोलतात की ठाण्यातली परिस्थिती पण जरा बघितली पाहिजे, ती पुण्याशी जोडतायत. मला असं वाटतं त्याच्यामध्ये नेमकं काय आहे, तर हे काही वेगळं पाठीशीच पक्ष आहे असं दिसतंय शिवसेना. मी काय त्याच्यामध्ये ते बोलणार नाही, पण ते दिसतंय ना, आता काय दिसतंय ते स्पष्ट दिसतंय. त्यामुळे ज्याचा त्याचा पक्ष ज्यांनी त्यांनी ठरवायचं काय करायचं, ते माझा काही संबंध नाही त्याचा. आज तुमच्या पुणे शहर भाजपकडून पत्रकार परिषद घेण्यात आली, त्याच्यामध्ये सुद्धा रवींद्र दंगेकरांच्या जागेबद्दल असेल किंवा एकंदरीत महायुतीमध्ये जो काही तणाव निर्माण केला जातोय दंगेकरांकडून, हे सगळं स्पष्ट केलेलं आहे. पण वरिष्ठ लेवलला याबाबत चर्चा कधी होणार आहे? मुख्यमंत्री असेल किंवा मग एकनाथ शिंदे असतील यांच्यामध्ये. बघा, देवेंद्रजी असतील, शिंदे साहेब असतील, त्यांना अख्ख्या महाराष्ट्राचं पाहिजे. तेव्हा मला असं वाटतं की पुणे असेल, ठाणे असतील, हे विषय त्यांच्या असतील ना डोक्यात, ते करतील चर्चा, बसतील. पण आम्ही आता ठरवलं, पुण्यातल्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नेता सगळे आम्ही क्लिअर आहे आमच्यात. आम्ही याचा विचार करत नाही, छोट्या छोट्या गोष्टीकडे आम्ही आता लक्ष देत नाही. आणि परत तुम्ही कधी हा विषय घेऊ नका एवढी विनंती. आजच्या भेटीनंतर म्हणजे आज तुम्ही आंदोलकांची भेट घेतलेली आहे, यानंतर हा सगळा वाद शमला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.